त्याला मारहाण झाल्याचा त्याच्या वकिलांनी दावा केलेला आहे। वन विभागाच्या कोठडीमध्ये असताना सतीश भोसलेला मारहाण झाल्याचा दावा करण्यात आलाय। खोक्याच्या पाठीवरती मारहाणीचे व्रण आहेत आणि सतीश भोसलेच्या वकिलांकडून वन विभागाच्या अधिकाऱ्यांच्या विरोधामध्ये आज पोलिसांमध्ये तक्रार केली जाणार आहे। सतीश भोसलेवर उर्फ खोक्याच्या वकिलांनी असा दावा केलेला आहे की वन विभागाच्या कोठडीमध्ये त्याला प्रचंड मारहाण झाली आणि त्यामुळे त्या पद्धतीचे व्रण सुद्धा त्याच्या पाठीवर आहेत। याचे फोटो सध्या व्हायरल होत आहेत आणि या संदर्भामध्ये त्याचे वकील तक्रार दाखल करणार आहेत। आपले प्रतिनिधी स्वानंद पाटील आपल्याला अधिक माहिती देतील। स्वानंद, नक्की वकिलांची तक्रार काय आहे? पूर्वी काल असं झालं की जे खोक्याच्या घरात प्राण्यांचं मांस आणि जे शिकाराचं साहित्य सापडलं होतं त्या प्रकरणात वन विभागाने त्याचा ताबा घेतला होता आणि त्याची चौकशी करण्यात आली। मात्र याच चौकशी दरम्यान खोक्याला मारहाण झाल्याचा दावा त्याच्या वकिलाकडून करण्यात आला। दावाच नाही करण्यात आला तर त्याचे काही फोटो पण त्यांनी दाखवले आणि याच फोटोच्या अनुषंगाने त्यांनी ही बाजू न्यायालयात मांडली आणि खोक्याला आता 14 दिवसाची न्यायालयीन कोठडी शिरूर कोर्टाने सुनावली आहे। मात्र यानंतर आता जे खोक्याचे वकील आहेत त्यांनी असं सांगितलंय की या वन विभागाने जी मारहाण केलेली आहे याच्या विरोधात आम्ही आज तक्रार देखील दाखल करणार आहोत आणि आता ही तक्रार आज दाखल केली जाण्याची शक्यता आहे। पूर्वी धन्यवाद स्वानंद, आपण दिलेल्या अपडेटबद्दल। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।